परभणी जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सातत्याने पाऊस होता। काल सायंकाळपासून पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी मात्र पावसाचा रौद्र रूप या ठिकाणी परभणीकरांना पाहायला मिळाला। 30 तासात तब्बल 132 मिलीमीटर इतका पाऊस झाला आणि खरं तर 52 मंडळांपैकी 50 महसूल मंडळात या ठिकाणी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। वार्षिक सरासरी 615 मिलीमीटरची असताना या ठिकाणी 664 मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी झालेला आहे। पूर्ण पिके या ठिकाणी अनेक पिके या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहे। तब्बल 2,12,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरती हा खरं तर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनच्या या प्लॉटामध्ये मी आहे आणि आपण पाहू शकता की माझ्या गुडघ्या एवढं पाणी या सोयाबीनच्या प्लॉट मध्ये साचलेलं आहे। शेंगा या ठिकाणी सोयाबीनला लागलेल्या अवस्थेत आहे, मात्र सोयाबीन आता पूर्णपणे ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळते। हीच परिस्थिती कापसाची आहे आणि तूर आणि हळद पिकाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। खरं तर पाणी ओसरल्यानंतर कुठेतरी पंचनामे होऊन प्रत्यक्षात ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे, मात्र तुर्तास गुडघाभर एवढा पाणी या ठिकाणी पिकांमध्ये साचला आहे आणि त्यामुळे प्रचंड शेतीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी पंचनामे आदेश देणार आहेत, मात्र पाणी ओसरल्याशिवाय या ठिकाणी एकूणच शेती पिकाचा नुकसानीचा आढावा घेता येणार नाही। मात्र प्राथमिक दृष्ट्या 2,12,000 हेक्टर इतक्या क्षेत्रावरती जिल्ह्याभरामध्ये पिकांचे नुकसान झालेले आहे। त्यामुळे अतिवृष्टीचा मोठा फटका या ठिकाणी परभणी जिल्ह्याला एकूणच बसलेला आहे। कालपासून जरी पाऊस उघडला तरी अद्यापर्यंत ढगाळ वातावरण आहे, मात्र पाऊस आणखीन बरसण्याची दाट शक्यता या ठिकाणी अजूनही आहे। मात्र तुर्तास पाऊस थांबलाय, मात्र शेती पिकांचे प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेले आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।